अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हणजे संघर्षाचा वारसा आणि या संघर्षातलं एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे राहुरी विधानसभा। ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर आता पोट निवडणुकीचं बिगुल वाजलंय। पण ही निवडणूक केवळ एका औपचारिकता राहिलेली नाही, तर ती अस्तित्वाची लढाई बनली। भाजपने अक्षय कर्डिले या तरुण चेहऱ्याला मैदानात उतरवलंय, तर दुसरीकडे प्राजक्त तनपुरे नेमकी कोणती चाल खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तनपुरेंची रणनीती नेमकी कुठे चुकली, भाजपने त्यांना का डावललं आणि राहुरीच्या राजकारणात किंगमेकर कोण ठरणार, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। बारामती आणि राहुरी या दोन विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत। बारामती विधानसभेत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणताही उमेदवार उभे करणार नसल्याचं स्पष्ट केलं, पण काँग्रेसने मात्र उमेदवार देणार असल्याचं सांगितलं। पण हा उमेदवार नक्की कोण असेल या नावावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब झालेला नाही। तर राहुरीमध्ये भाजपने अक्षय कर्डिले यांचं नाव पुढे केलंय। राहुरीच्या राजकारणात भाऊ म्हणजे सर्वस्व। शिवाजीराव कर्डिले यांनी नगरच्या राजकारणात आपली एक स्वतंत्र सत्ता निर्माण केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरू झालेला हा प्रवास विधानसभेपर्यंत पोहोचला। त्यांच्याबद्दल म्हटलं जायचं की पक्ष कोणताही असो, कर्डिले जिथे तिथे सत्ता। सहकार क्षेत्रात त्यांनी साखर कारखाने आणि बँकांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली। त्यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली। भाजपने ही जागा राखण्यासाठी कर्डिलेंच्याच घराण्यात तिकीट देण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्या नावावर असलेला जनसंपर्क आजही अफाट आहे। आता बघूया प्राजक्त तनपुरे यांच्याकडे। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात असूनही तनपुरेंनी गेल्या वर्षभरात आपली राजकीय लाईन बदलल्याचे संकेत दिलेत। भर सभेत देवेंद्र फडणवीसांची स्तुती करणं असो किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उघड भूमिका घेणं असो, तनपुरे कमळाकडे झुकले होते। अनेक विकास कामांच्या निमित्ताने त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क वाढवला होता। शरद पवार गटात राहून भाजपची स्तुती केल्यामुळे पक्षातही त्यांच्याबद्दल संभ्रम होता। तनपुरेंना वाटलं होतं की पोटनिवडणुकीत भाजप त्यांना संधी देईल किंवा किमान बिनविरोध निवडीसाठी पाठिंबा देईल, पण भाजपच्या रणनीतीसमोर तनपुरेंचा हा प्लॅन फसला। भाजपने आपल्या मूळ कार्यकर्त्यांना आणि कर्डिले कुटुंबाला प्राधान्य दिलं। यामुळे तनपुरेंची अवस्था दोन्ही घरच्या उपाशी पाहुण्यासारखी झाली। आता प्रश्न आहे भविष्याचा। कर्डिले यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या चर्चा संपल्यात, पण आता पुढे काय? प्राजक्त तनपुरे तुतारी ऐवजी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारी करतायत अशी शक्यता वर्तवली जाते, असं म्हटलं जातंय। याचं मुख्य कारण म्हणजे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाची असली तरी तनपुरेंनी भाजपच्या दिशेने टाकलेली पावलं पवारांच्या समर्थकांना रुचलेली नाहीयेत। जर तनपुरेंनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर शरद पवार गट दुसरा उमेदवार देणार की तनपुरेंनाच पाठिंबा देणार हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण तनपुरेंची विश्वासार्हता सध्या धोक्यात आहे। या निवडणुकीसाठी 6 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे। 23 एप्रिलला मतदान होणार आहे आणि 4 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। अक्षय कर्डिले आपल्या वडिलांचा वारसा सिद्ध करतील का, की प्राजक्त तनपुरे अपक्ष लढून आपली ताकद दाखवून देतील? राजकारणात संधी आणि वेळ याला खूप महत्त्व असतं। प्राजक्त तनपुरेंनी वेळ साधण्याचा प्रयत्न केला, पण संधी मात्र हुकली। आता राहुरीची जनता सहसंवेदना निवडते की संघर्ष हे 4 मे रोजी स्पष्ट होईल। अहिल्यानगरच्या या मातीत अनेक राजकीय भूकंप झालेत, पण राहुरीचा हा भूकंप कुणाला सत्तेच्या शिखरावर नेतो आणि कुणाला राजकीय विजनवासात धाडतो हे पाहणं रंजक ठरेल। दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राइब करा। धन्यवाद।